आरोग्य तुमचं आमचं. या सत्रात नाशिकमधील उमंग क्लिनिकच्या होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर मृणालिनी वसईकर गवळे यांची खास मुलाखत घेण्यात आली. विविध आजार आणि त्यावर होमिओपॅथिक उपचार पद्धती यावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा प्रवास आणि उपचार पद्धती जाणून घेतली, खास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभवमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आरोग्य तुमचं आमचं या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी संवाद साधत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो. आज देखील आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मृणालिनी वसईकर गवळे हे आलेले आहेत. खरं तर होमिओपॅथी प्रॅक्टिशनर त्या आहेत नाशिकमध्ये आणि त्यांचा एक खरं तर जर्नी आहे, आपण तो जाणून घेतोय. होमिओपॅथी म्हटलं की नक्कीच विविध आजार आणि उपचार पद्धती आहेत, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करतोय. सर्वात आधी आपलं खूप स्वागत आहे. खरं तर आपलं एक प्रत्येकाचं ध्येय असतं कुठल्या क्षेत्रात आपल्याला काम करायचंय. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की वैद्यकीय क्षेत्राकडे आपण कशा आलात आणि तुम्हाला या फील्डमध्ये काम करायचं ही प्रेरणा कशी मिळाली? खरं तर असं लहानपणापासूनच माझा सायन्स हा सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग होता. सो त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट असा हळूहळू वाढत गेला. मग 11-12 नंतर माझे डॅडच म्हणजे सायन्स हा सब्जेक्ट मध्ये लेक्चरर होते आणि मग त्यांच्यामुळे मला तो इंटरेस्ट अजून वाढत गेला. आणि माझे एक गुरु होते डॉक्टर बागवान सर, तर त्यांचं असं प्रोत्साहन होतं की आपण मेडिकल फील्डमध्येच ट्राय करूया आणि म्हणजे त्या फील्ड म्हणजे सायन्सचं जे नॉलेज आहे ते त्याच्यातच आपण पुढे जाऊया म्हणून. तर त्यांचं थोडंसं मोटिवेशन घेऊन आणि सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मला त्याच्यात खूप जास्त रुची आली आणि मग मी असं डिसाईड केलं की जायचं तर मेडिकल फील्डमध्ये घेऊया. सो असे मग माझ्याकडे 3 रूट आले होते, MBBS, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी असं. तर होमिओपॅथीमध्ये असं वळण्याचं माझं असं होतं की थोडं स्क्रुटिनाइज केलं मी की MBBS ची उपचार प्रणाली कशी आहे, आयुर्वेदाची कशी आहे, होमिओपॅथीची कशी आहे. तर ते एक एफर्टलेस हिलिंग म्हणून होमिओपॅथी असं जाणलं जातं. सो ते मला थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि त्याची वे ऑफ ट्रीटमेंट अशी होती की पेशंटला जास्त इजा न होता ते क्युअर करण्यात हेल्प करतं. सो ते मला थोडं, आणि ज्या भागातून मी येते ठाणे भिवंडी मधून येते, सो तिथे असं आहे की प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा होमिओपॅथी घेतात. बरोबर. हा, तर मग म्हणजे डिझीज होण्याच्या नंतरचा प्रवास वेगळा, बट ते होऊ नये म्हणून पण ते होमिओपॅथीकडे वळायला लागले. तिथे थोडंसं होमिओपॅथी बद्दलच लोकांमध्ये जनजागरूकता होती. सो ते पण एक ऍड ऑन झालं. अशा प्रकारे मी होमिओपॅथीमध्ये स्टेप इन केलं. त्याच्यानंतर माझं ऍडमिशन झालं गव्हर्नमेंट सीट, कॅप राऊंड थ्रू झालं होतं ऍक्च्युली. सो होमिओपॅथीमध्ये स्टेप इन केल्यानंतर डॉक्टर RS गुंजाळ इन्स्टिट्यूट संगमनेरचे जे कॉलेज आहे तिथे माझं ऍडमिशन झालं. सो पहिले इनिशियली होमिओपॅथी बद्दल काहीच माझं खूप असं डेप्थ इन नॉलेज नाही होतं. सो फर्स्ट इयर तसं इन जनरल बॉडीचं स्ट्रक्चर आहे, अॅनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, ते सगळं होतं स्टडीजमध्ये. पण त्याच्यानंतर जेव्हा जे खरे सब्जेक्ट्स आम्हाला इंट्रोड्यूस झाले, जसं ऑर्गेनॉन आहे, मटेरिया मेडिका आहे, त्याच्यामुळे ना असं कळायला लागलं की हे जसं प्रेझेंट केलं गेलं त्याच्यापेक्षा खूप डेप्थ नॉलेज आहे याच्यात. सो ते जसं जसं इयर पास आउट झाले, सेकंड इयर, थर्ड इयर, त्याच्यामध्ये इतकं इंटरेस्ट वाढत गेला की मला असं वाटलं की ज्या फील्डमध्ये आपण एवढं मेहनत घेतोय तीच आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे असं. सो आणि जे टीचर्स आमचे होते त्यांनी पण आम्हाला त्याच्यामध्ये इतकं इंटरेस्टिंगली आम्हाला शिकवलंय की आमचं त्यांच्यात डबलचा इंटरेस्ट हे झाला की ही पॅथी म्हणजे आपल्यासाठी पण इंटरेस्टिंग आहे आणि पेशंटसाठी पण. आणि ते हिलिंग जर्नी अशी सॉफ्ट जाते जेव्हा पेशंट आपल्यावर ओपन अप होतो, त्यांचे सिम्पटम्स आम्ही रेकॉर्ड करतो. मग त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट प्रोसेस स्टार्ट होते त्याच्यामध्ये म्हणजे पेशंटलाही बरं वाटतं आणि ऍज अ डॉक्टर आम्हालाही सॅटिस्फॅक्शन मिळतं की प्रोग्रेशन मध्ये एफर्टलेस हिलिंग त्यांची स्टार्ट होऊन जाते. आणि जेव्हा ते क्युअर होतात तेव्हा ते आम्हाला थोडं एक असं विन विन सारखं फिलिंग येतं. येस, खरं तर खूप साऱ्या आठवणी तिथल्या असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्यासाठी देखील एक चॅलेंज असतं, कारण आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी खरं तर त्या पासआउट व्हायच्या असतात किंवा ते सगळं नॉलेज आपल्याला आत्मसात करायचं असतं.
मी परफेक्ट डॉक्टर कसं होईल हा प्रत्येक स्टुडंटचा एक कुठेतरी व्ह्यू असतो. ज्यावेळेस आपण परिपूर्ण त्यामध्ये खरं तर त्या गोष्टी करत असतो, सर्वात जास्त आनंद खरं तर आपल्या घरी आपल्या आई वडिलांना होत असतो की माझी मुलगी डॉक्टर झाली. तो क्षण कसा होता जस्ट कम्प्लीट झाला आणि फायनली आता खरं तर मुलगी डॉक्टर झाली, त्या फिलिंग्स कशा? तो डे आठवतो मला की 4th इयरचा रिझल्ट जेव्हा लागला होता तेव्हा मी इंटर्नच्या प्रोसेसमध्ये होती ऍक्च्युली. म्हणजे एक ऑब्झर्वर म्हणून लागली होती की इंटर्नशिप फेज आता स्टार्ट होईल. सो मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत असताना मला अचानक माझ्या फ्रेंड्सचा कॉल आला की रिझल्ट लागला आणि तू पास झाली असं. तर तो एक असा फेज होता की पूर्ण हॉस्पिटल माझ्यासाठी हॅपी होतं. त्यानंतर सेकंड कॉल असा घरी गेला की मम्मी मी पास झालीये. आणि तो एक असा म्हणजे फोनवरच आमचं हॅपीनेस असं एवढं होतं की म्हणजे आम्हाला अर्धा तास लागला रिकवर व्हायला त्या जॉय. म्हणजे तो अजूनही आहे बट तो हाफ एन आवर असा होता की लिटरली की आता मी स्टुडंट नसताना की एक पेशंटला ट्रीट करण्याची योग्य झालेली असं. सो तो एक सॅटिस्फॅक्शन लेवल होता. वा वा, नक्कीच. आणि त्या गोष्टी आपण कधी विसरू शकत नाही, अशा पद्धतीची ती आपली आठवण असते. काय असतं की खरंच आज रुग्णांना ज्या उपचाराची गरज आहे, ज्या पद्धतीने उपचाराची गरज आहे की ती त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान वाटलं पाहिजे आणि तो आजार मुळापासून बाजूला होऊन निरोगी आरोग्य त्यांना कसं लाभेल हा प्रयत्न खरं तर रुग्णांचा असतो आणि तीच सेवा देण्याचं काम खरं तर डॉक्टर तुम्ही लोक करत असतात. सुरुवात कधी झाली खरं तर प्रॅक्टिसला आणि तो काळ कसा? ओके, सुरुवात म्हणजे माझी इंटर्नशिपचा जो फेज होता 4th इयर क्लिअर केल्यानंतर तिथेच मी ऑब्झर्वेशन प्लस लाईफ पेशंट म्हणजे फ्रेश पेशंट्स बघायला स्टार्ट केलं होतं. ऑब्झर्वेटरी असा होता की मी असं डिसाईड केलेलं की आता होमिओपॅथीच आपलं फ्युचर आहे. सो मी ज्या डॉक्टर्सकडे ऑब्झर्वर म्हणून होती तिथे एक फ्रेश केसेस मिळायचे आम्हाला बघायला. आणि जे डेली लाईफमध्ये मी जे ऑन कॉल कन्सल्टेशन स्टार्ट केलेलं होतं त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळ्या प्रकारचे न्यू पेशंट यायला लागले, जे युजली आपण असं बघतो की क्लिनिक्स मध्ये गेलं तर एकदम असं फीवर म्हणा किंवा कोल्ड अँड कफ असं. ते सगळे पेशंट जेव्हा यायला लागले मग ते होमिओपॅथिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही कसं हे करावं की हे तर सुपरफिशियल असतील किंवा यांना टेम्पररी रिलीफ द्यायचे का काय. बट जेव्हा होमिओपॅथी वेने मी स्टार्ट करत गेली तेव्हा मला असं कळत गेलं की हे खूपच म्हणजे बेनिफिशियल आहे. तिथे पेशंटला असं नाही वाटत की हे छोटे पिल्स असतात, हे सगळ्यांना सेम देत आहेत तर मला अफेक्ट करतील का. पण तो एक क्वेश्चन हळूहळू माझ्याही मनातून कमी होत गेला आणि पेशंट्सच्याही मनातून कमी होत गेला. ते हिलिंग जर्नी अशी झाली की मग ते सॅटिस्फॅक्टरी लेवल मेंटेन झालं तिथे. ओके, होमिओपॅथी ही उपचार पद्धती इतकी छान आहे, परंतु अजून देखील यामध्ये जो सोशल अवेअरनेस व्हायला हवा किंवा रुग्णांपर्यंत जी योग्य माहिती पोहोचायला हवी त्याबद्दल ती पोहोचत नाहीये. एक मात्र खरं तर आपल्याला नक्कीच या माध्यमातून मला तुम्हाला विचारायचं आहे. खरं तर आपण विविध आजार कशा पद्धतीने ही पॅथी उपचार पद्धती काम करत असते हे सगळं जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी एक शंका मात्र नक्की आहे की होमिओपॅथी ही फार विलंब उपचार आपला हा ग्रह झालेला आहे खरं तर रुग्णांचा किंवा सर्वसामान्य लोकांचा, की खूप वेळ लागतो आणि मग त्यामुळे खरं तर तिकडे लोक ओळख नाही की मानसिकता झालेली. सो याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? होमिओपॅथी ऍक्च्युली अशी सिस्टम आहे ना जिथे तुमची बॉडीला पूर्णपणे म्हणजे ऍज अ होल ट्रीट केलं जातं. म्हणजे फक्त आजार नाही तर माणूस पूर्ण कसा आहे, म्हणजे त्याचे हॅबिट्स पासून त्याचे वे ऑफ थिंकिंग कशी आहे किंवा तो रिॲक्शन्स कसे देतो किंवा त्याचं बोलणं कसं आहे, त्याचं चालणं कसं आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, याचं पूर्ण नॉलेज घेऊन तो मग त्याला हा आजार का झाला, जो पण पर्टिक्युलर आजारासाठी तो अप्रोच होतोय, तर ते पूर्ण ऍज अ होल आम्ही ट्रीट करतो. सो ते म्हणजे पर्सन टू पर्सन डिफर करतं की आता समजा तुमची बॉडी खूप रिॲक्टिव्ह आहे तर तुम्हाला त्याचं म्हणजे प्रोग्रेस म्हणजे थोडं इनिशियली तुम्हाला असं फील होईल की हा हे ऍक्ट नाही करत आहे, बट थोडं जसं जसं सेकंड फॉलोअप थर्ड फॉलोअप जातो तसं तुम्हाला फील होऊ लागतं की आपली पहिल्यापेक्षा बेटर इम्प्रुव्हमेंट दिसून येतात.
सो ते बॉडी टू बॉडी डिफर करते. जर तुमची बॉडी खूपच ड्रेन्ड आहे त्या आजारामुळे किंवा तुमच्या डेली लाईफमुळे, सो तुम्हाला ते ना सरफेसवर आणणं, तो डिझीज कंडिशन सरफेसवर आणणं थोडंसं आम्हाला टाइम कन्झ्युमर असतो किंवा ते इन प्रोसेस आम्हाला काढून घेणं असतं. त्याच्यानंतर मग ती खरी ट्रीटमेंट प्रोसेस अशी स्टार्ट होते की ऍज अ होल तुम्ही कसं रिप्रेझेंट करताय. ओके. मग त्यानुसार ते डोजेस ऍक्ट करतात. बरोबर, हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी पण आहे, खरं तर काउन्सिलिंग हा एक पार्ट खूप महत्वाचा असतो, पण त्याआधी पेशंटने आपली जी काही ओल्ड हिस्ट्री असते ते सांगणं खूप गरजेचं असतं. सो हे किती महत्वाचं असतं, कारण तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना एकच कळते की आता फक्त मी सांगणार आणि जो काही उपचार केला जातो त्याला मला गुण मिळावा. इनिशियली पेशंट असे येतात की फक्त त्यांना काय त्रास होतोय तेवढंच सांगतात. म्हणजे माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय किंवा मला असा त्रास होतोय. पण जेव्हा आम्ही इन डेप्थ त्यांची केस हिस्ट्री घ्यायला स्टार्ट करतो तर त्यांचं ॲपेटाईट कसं आहे, थर्स्ट कसं आहे, त्यांची टंग कशी आहे, त्यांना झोप कशी येते, या सगळ्या गोष्टी सगळ्या मॅटर करत असतात. त्याच्यात एक असा टॉपिक असतो की तुमची प्रिव्हियस हिस्ट्री, किंवा तुम्हाला मलेरिया झाला असेल, टायफॉइड झाला असेल किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी, तर त्या तुमच्या आत्ताच्या लाईफमध्ये कशा अफेक्ट करतात. सो म्हणजे तुम्ही प्रिव्हियसली दुसरे ट्रीटमेंट घेतले असणार तर ते सुद्धा ऑब्स्टॅकल क्रिएट करू शकतात. बट पेशंट कधी कधी ओपन अप होत नाही. फर्स्ट याच्यात नाही होत, बट सेकंड, थर्ड, म्हणजे असं समजा की ते इनिशियली जेव्हा येतात तेव्हा पूर्ण हिस्ट्री मिळतच नसते. सेकंड फॉलोअप, थर्ड फॉलोअप मध्ये आम्हाला त्यांचे क्लिअर इमेज क्रिएट होते. मग तेव्हा आमची ती खरी ट्रीटमेंट प्रोसेस स्टार्ट होते. खरं तर हे फार गरजेचं असतं, कारण पेशंट काही गोष्टी जर तो व्यक्त झालाच नाही किंवा सगळं एक्सप्लेन केलंच नाही त्यांनी, तर मग मात्र पुढे त्यांना ज्या पद्धतीने उपचार करायचे ते कठीण जात असतात. सो हे प्रत्येक रुग्णाने याची काळजी घेणं किंवा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. आता येणार खरं तर आपल्या उपचारांकडे किंवा जे काही विविध आजार आहेत. आज जर बघायला गेलं तर ह्या पॅथी आहेत, ॲलोपॅथी असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल. आज प्रत्येकाला एक चॉईस आहे खरं तर, असं म्हणायला हरकत नाही. परंतु आजार बरा होण्यासाठी जर बघायला गेलं तर प्रत्येक जण प्रयत्न करत आहे आज. आणि ह्या सिच्युएशनला जर बघायला गेलं तर डॉक्टरांची संख्या पण तेवढीच झालेली आहे. म्हणून एक डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला जो दुवा असतो विश्वासाचा, तो फार महत्वाचा असतो यामध्ये. काय सांगा? पेशंट आणि डॉक्टरांचा जो रॅपो मेंटेन करायला पाहिजे तो होत नाहीये कुठेतरी. आता असं बघायला गेलं की एखादा व्यक्ती आहे ज्याला सांधिवाताचा प्रॉब्लेम आहे, पण ते खूप वर्षापासून सफर करत आलेले आहेत. मग ते येतात आणि प्रेझेंट करतात की मला एवढ्या वर्षापासून प्रॉब्लेम आहे आणि मला एवढ्या एवढ्या वेळात मला त्याचं आउटपुट यायला पाहिजे, म्हणजे बरं वाटलं पाहिजे. सो ते आधी ॲलोपॅथी घेऊन येतात, मग आयुर्वेदा घेऊन येतात, आणि होमिओपॅथी आता तर असं आहे की खूप लास्ट एक ऑप्शन म्हणून येतात. बट काय होतं ना की तुम्ही ऑलरेडी एवढे ट्रीटमेंट घेऊन येतात, तिथे ना ते सप्रेस झालेलं असतं. कुठे ना कुठे तो डिझीज कंडिशन आहे ना खूप असा दाबला जातो. तो सरफेसवर येण्यासाठी जेवढा वेळ लागून जातो, म्हणजे हे प्रत्येक केसमध्ये नाही होत, बट जेव्हा एखादा असा अटकलेला व्यक्ती असतो की समजा याला खूप वर्षापासून प्रॉब्लेम आहे, 20 वर्ष जर आपण एक्झाम्पल घेतलं, त्यांचं असं असतं की मला 2 महिन्यात बेटर फील आहे, पण ते सरफेसवर येतच एवढा वेळ निघून जातो. आणि त्यांचे जे प्रिव्हियस सफरिंग असतात त्याच्यात एक ऍड ऑन होऊन जाते की ते जे मेडिकेशन्स घेत आलेले असतात त्याच्यामुळे तो जो प्रेझेंटेड डिझीज असतो त्याच्यासोबत अजून काहीतरी कॉम्प्लिकेशन्स घेऊन आलेले असतात. मग होमिओपॅथीमध्ये हे कॉम्प्लेक्सेस क्लिअर आउट करतच इतका वेळ निघून जातो. आणि त्याच्यात पेशंटचेही आम्हाला कोऑर्डिनेशन गरजेचे असते. म्हणजे जे पथ्यपाणी आम्ही सांगतो किंवा जे नियम आम्ही सांगतो ते जर फॉलो नाही झाले तर ते ऑब्व्हियसली तिथे वर्क नाही करणार आहे. किंवा असं असतं की आम्ही एक मेडिसिन देतो आणि काही फूड असतात, फूड आयटम्स असतात, ते त्याला अँटीडोट करत असतात. आणि ते जर आम्ही नियमांमध्ये सांगितलं की हे नाही करूया तर ते कुठे ना कुठे कधीतरी त्यांचं येऊन जातं. ते एक ऑब्स्टॅकल क्रिएट करतं की मेडिसिनचं इफेक्ट इतकं होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत
ते स्टॉप झालेलं आहे. हम्म. मग ते परत एक रुटीन मध्ये आणण्यासाठी म्हणजे प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी इतकं डिफिकल्टी फेस करावी लागते. हम्म. बट ते अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. सो ते एक असं मला असं वाटतं की लोकांनी थोडीशी तेवढी दक्षता घ्यावी. येस, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे खरं तर तो. बऱ्याच वेळेस पेशंटचं हा प्रकार आपल्याला बघायला मिळत असतो, कारण की मेडिसिन दिले असतात ते सुद्धा परिपूर्ण घेतले जात नाही. ज्या दिवसांमध्ये जो डोस असतो किंवा जो कालावधी आहे तो कम्प्लीट होत नाही आणि मग परत ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि मग शेवटी डॉक्टरांनाच तो दोष दिला जातो की बाबा नाही असं आहे. तर शेवटी ते काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो विश्वास की आता जी ट्रीटमेंट दिली मी ती पूर्ण करणार, त्या पद्धतीनेच करणार आणि मग साहजिक आहे त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत जातात, तो गुण देखील आपल्याला येत जातो. माझं असं म्हणणं आहे की होमिओपॅथिक डॉक्टरकडे तुम्ही जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला ओपन अप होणं जितकं गरजेचं आहे तितकं त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते ट्रीटमेंट तेही तेवढ्याच शिद्धतीने घेणं एक्सपेक्टेड असतं. हो. पण मग असं असतं की तुम्ही ओपन अप व्हायला पण ऑलरेडी हेजिटेट करतात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मेडिसिन घेण्यासाठी पण खूप हेजिटेट करतात की ठीक आहे याच्याने कायच होणार आहे, सेम पिल्स देत आहेत. बरोबर आहे. पण मग ते पिल्स जो आहे तो व्हेहिकल आहे, त्याच्यात मेडिसिन आहे ते वेगवेगळे असतात. राईट. ते एक नियमाने घेतलं तर त्यांना फायदा होणार आहे, बरोबर. नाहीतर ते मग फ्लक्च्युएटच करत राहणार आहे. ओके ओके, खरं हे फार महत्वाचं आहे. आणि होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या वगैरे असतात खरं तर आज सर्वसामान्यांचा दृष्टिकोनच बघण्याचा तो आहे त्यामध्ये. आणि ठीक आहे, काय फरक पडतो आपल्याला, जे प्रमाण दिलं मध्ये इकडे तिकडे होतं किंवा बऱ्याचशा गोष्टी होत असतात त्या शेवटी ते दुर्लक्षित करून चालत नाही आपल्याला. आता खरं तर आपण आजारांकडे, बऱ्याच लोकांकडे ती मानसिकता आहे की बाबा नेमके कोणकोणते आजार यामध्ये कव्हर होत असतात आणि यावर ट्रीटमेंट आहे. होमिओपॅथीमध्ये म्हणजे तर सगळ्याच आजारांवर आहे ट्रीटमेंट अवेलेबल, बट त्या किती लिमिट पर्यंत इफेक्टिव्ह आहेत ते पर्सन टू पर्सन डिफर करतात. आता एखादा व्यक्ती आलाय की मला हे पण होतंय, मला ते पण होतंय, मला स्किनचा पण प्रॉब्लेम आहे, मला बोन्सचा पण प्रॉब्लेम आहे, पण पर्टिक्युलर गोष्टीसाठी येणार की मी याच्यासाठी ॲलोपॅथी घेतोय, याच्यासाठी आयुर्वेद घेतोय आणि मला हा प्रॉब्लेम झालाय, मला याच्यासाठी होमिओपॅथी द्यायचं. ते तसं वर्क करत नाही. म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल, जसं मी सांगितलं, होलिस्टिक केअर आहे, म्हणजे पर्सन ऍज अ होल आम्ही ट्रीट करतो. म्हणजे त्याचा माइंडही तितका आम्ही कन्सिडर करतो की तो विचार कसा करतो किंवा तो बोलतो कसा, याच्यावर सुद्धा आमचे पॉइंटर्स असतात. आम्ही त्याला कन्सिडर करतो. म्हणजे असं समजा की मेंटली जसा इन्सान असतो तसाच तो फिजिकली रिॲक्ट होतो. म्हणजे त्याची बॉडी तशा वेने सिम्पटम्स पुल आउट करत असते. तर ते एक डिफिकल्टी लेवल अशी होऊन जाते की एक पर्टिक्युलर गोष्टीलाच तुम्ही ट्रीट करायला आणताय. बट ती होमिओपॅथीच तशी नाहीये की ते आम्हाला एक पर्टिक्युलर गोष्टीला, ठीक आहे तुम्ही टेम्पररी साठी घेऊ शकता, बट ते क्युअर होणार नाहीये, ते सप्रेस होणार आहे किंवा ते टेम्पररी रिलीफ होणार आहे. सो मग तिथे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही येत असणार तर तुम्हाला जसे नियम आम्ही सांगतो किंवा जशा गोष्टी आम्ही सांगतो त्या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर क्युअर पाहिजे असेल तर पूर्ण होलिस्टिक क्युअर असं मिळेल. सो ती एक काळजी घ्यावी. नक्कीच नक्कीच. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा सगळीच औषधं चालू असतात, कधी कधी काही रुग्ण तर अशी पण असतात. आणि मग लास्ट जसं तुम्ही मगाशी पण सांगितलं की लास्ट पर्याय म्हणून होमिओपॅथी किंवा काय, तर अशा वेळेस काय होतं की ट्रीटमेंट बरेच आजार देखील असतात, आधीचे औषध चालू असतात आणि मग एक शंका अशी पण असते की बाबा त्याचा काही साईड इफेक्ट होईल का, कारण हे औषध चालू करतोय मी आता, त्याबद्दल काय सांगाल? आता साईड इफेक्ट असा होमिओपॅथीमध्ये नाहीच आहे, म्हणजे आहे बट ते डोजेस वाईज असतं. होमिओपॅथी कशी असते की तुम्हाला ऑलरेडी एक डिझीज झालेला आहे आणि त्याचं असं असतं की इंडक्शन असतं, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर असं एक प्रिन्सिपल आहे होमिओपॅथी. म्हणजे तुमची जी डिझीज कंडिशन आहे त्याला रेप्लिका म्हणून एक्झॅक्ट सेम कंडिशन बॉडीमध्ये क्रिएट करते. तर तो एक टाइम पिरियड साठी असतो. म्हणजे एखादा डोस दिला गेला असेल, त्याची समजा ऍक्टिंग पिरियड आहे 40-45 डेज साठी, त्याच्यानंतर तो स्वतःहून जाणार आहे. त्याला मेडिसिनल इफेक्ट असं म्हणतात.
तुमची डिझीज कंडिशन जी पण असते त्याला रेप्लिका करून एक क्रिएट केलं जात आहे. म्हणजे तुमच्या बॉडीची इंटेन्सिटी तेवढी वाढून जाते त्या डिझीजसाठी. बट असं होतं की जेव्हा हे इंड्यूस होतं डिझीज कंडिशन, ती जो ओरिजिनल डिझीज कंडिशन असतो त्याच्यापेक्षा एक हायर व्हॅल्यूचा असतो. ओके. सो म्हणजे जो लोअर असतो तो नलिफाय होऊन जातो. म्हणजे तुमचा ओरिजिनल डिझीज कंडिशन जो असतो तो निघून जातो आणि राहतो फक्त मेडिसिनल इफेक्ट. आणि तोही काही काळाने आपोआप निघून जातो. म्हणजे तुमची बॉडी पूर्ण डिझीज फ्री आणि मेडिसिनल इफेक्ट सुद्धा फ्री होते. ओके. म्हणजे अशा वेने नंतर मेडिसिनही स्टॉप करता येतो. म्हणून तर म्हटलं जातं की नेहमी जुनाट आजार किंवा खरं तर ज्या आजारांना वैतागलेला मनुष्य आहे आणि मग होमिओपॅथीकडे आल्यानंतर ते मुळापासून बाजूला करण्याचं सामर्थ्य जर बघायला गेलं तर त्या ह्या उपचार पद्धतीमध्ये आहे. सध्या खरं तर सगळ्यांना स्ट्रेस आहे आणि सगळेच आजारांतर असतं. म्हणजे त्यामध्ये जर बघायला गेलं तर ना वयाचं बंधन ना मेल फिमेल चाइल्ड काय असं काहीच राहिलेलं नाहीये. सो खरं तर आपण सगळ्यांबद्दल चर्चा करणार आहोत. आज महिलांची जर भूमिका बघितली आज तर वेगवेगळे आजार त्यांना आहेत, फेस करावे लागत आहेत. सो त्याबद्दल काय सांगाल की तिथे उपचार पद्धती कशी काम करते? आता महिलांमध्ये बघितलं गेलं तर खूप सारे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे होणाऱ्या गोष्टी आहेत. जसं पीसीओडी आहे. पीसीओडी म्हणजे काय असतं? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसऑर्डर. ओके. म्हणजे त्याच्यात काय होतं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतं, त्याच्यात ओव्हरीज आणि युटेरस असा पार्ट असतो. ओव्हरीज म्हणजे काय तर अंडाशय. त्याच्यातून जे दर महिन्याला रिलीज होणारं बीज असतं ते जो ऑर्गन असतो त्याला ओव्हरीज म्हणतात. सो तिथे ना हॉर्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे ना काय होतं की कधी कधी रिलीज होत नाहीये किंवा खूप अर्ली रिलीज होत आहे किंवा इम्बॅलन्समुळे ते येतच नाहीये. मग काय होणार आहे तर अमेनोरिया. अमेनोरिया म्हणजे पिरियड्सच नाहीये. तर याचं कारण काय असतात? खूप तर एक स्ट्रेसफुल लाईफ आहे, एक हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे पण ह्या गोष्टी घडत असतात. ओके. म्हणजे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस इतक्या लेवलमध्ये कधी कधी होऊन जातो की फिमेल त्यांची फेमिनिटी कुठेतरी लूज करते असं तिला फील होतं. त्याच्याने सायकोलॉजिकल पार्टही असं होऊन जातं की मी या गोष्टीमधून निघेल का. आणि स्त्रियत्वच जर आपलं इम्बॅलन्स असणार आहे तर ते पुढे कुठेतरी तिला प्रॉब्लेमॅटिक होतं. याचं रूपांतर कुठे होऊ शकतं तर इन्फर्टिलिटी मध्ये होऊ शकतं. आता इन्फर्टिलिटी मध्ये पण सेम ओव्युलेशन प्रॉब्लेम आहे किंवा फॉलोपियन ट्यूब डॅमेज झालेली असेल किंवा तिथं सर्वायकल फ्लोराच तिथं तुमचा किंवा युटेराईन फ्लोरा तुमचा सुटेबल नसेल, तिथे इन्सफिशियन्सी आहे. आणि आता हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस म्हटल्यावर असं आहे की FSH आणि LH असा हॉर्मोन असतो जे ओव्युलेशन कंट्रोल करतो. त्याच्यातही इतका रिस्क फॅक्टर होऊन गेलेला आहे की म्हणजे लाईफस्टाईल जशी तुमची चालत आलेली सिडेंटरी लाईफ म्हणतो आपण. बरोबर आहे. की तुमचं फिजिकल एक्झर्शन नाहीये, फक्त सिट अँड वर्क आहे जसं कॉर्पोरेट जॉब असतात. त्याच्यामुळेही असं झालेलं आहे की खूपच सिडेंटरी लाईफ अशी कंटिन्यू होत गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल लक्ष म्हणजे हेल्थकडे लक्ष देणं पॉसिबल होत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे लिटरली फिमेल 7 स्टेप स्किन रुटीन 10 स्टेप स्किन रुटीन करायला रेडी असतात, बट हेल्थसाठी तेवढं नाही करत आहे. सो ते एक गरजेचं आहे की आपण फेमिनिटी म्हणजे जे फिमेल्स आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की तुमचे जे फेमिनाईन प्रॉब्लेम्स आहेत जसं मेन्स्ट्रुअल कंप्लेंट्स आहेत किंवा थायरॉइड फंक्शन्स फिमेलमध्ये आता जास्त दिसून आले, इन्फर्टिलिटीचे केसेस आहेत, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काय होतं ना की आपण सुरुवातीला त्याच्याकडे इग्नोरन्स किंवा लक्ष दिलं जात नाही, पण नंतर त्याचं खूप सिव्हिअर कॉम्प्लिकेशन मध्ये रूपांतर होऊन जातं. सो तेच मी असं म्हणते की होमिओपॅथीकडे तुम्ही जर वळलात या गोष्टीसाठी तर तुम्हाला स्वतःही तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. फक्त मेडिकेशनवर अवलंबून राहणं हे थोडंसं मला असं वाटतं की चुकीचं आहे. राईट. आता बोलताना एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, तुम्ही जी हायलाइट केली की
जॉबमुळे जर बघायला गेलं तर खूप समस्या आपल्याला बघायला मिळतात. खरं तर प्रत्येक शहरामध्ये ह्या गोष्टी आपल्याला जर बघायला गेलं तर सातत्याने बघायला मिळतात की कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे बरोबर. आणि सर्वच गोष्टी इनबॅलन्स आहेत. हम्म. कारण तो कामाचा स्ट्रेस असेल किंवा ट्रॅव्हलिंग असेल, त्यामुळे हेल्थकडे दुर्लक्ष. सो अशा सिच्युएशन मध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने खरं तर ती केअर घेतली गेली पाहिजे? आता स्ट्रेस हा सगळ्यांनाच आहे, हो. म्हणजे फक्त फिमेल नाही तर मेल्स आणि छोट्या मुलांना सुद्धा स्ट्रेस आहे. हो. आपण असा विचार करतो की छोट्यांना काय स्ट्रेस आहे, हम्म. पण तेही तेवढेच त्रस्त आहेत या हो. गोष्टींपासून. म्हणजे असं समजा की हा एक करिअर बनवण्याच्या रेसमध्ये इतके सगळे गुंतलेले आहेत की त्यांना दुसरं काही सुचतच नाहीये. हो. म्हणजे बेंचमार्क आपण इतका सोसायटीने एवढा सेट करून दिलेला आहे की हो. तुम्ही हे बनणार किंवा तुम्ही एवढं करणार तर तुम्ही बेटर आहेत लाईफ मध्ये. हो. बट तसं करून चालणार नाही. त्याच्यामध्ये हेल्थ खूप अफेक्ट होते. हो. आणि हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल नाही तर मेंटल लेवलला सुद्धा तेवढाच स्ट्रेस म्हणू शकतो आपण आहे. की आता छोट्या मुलांमध्ये बघितलं तर आपण म्हणतो की त्यांचं कायच, ते लहानपणापासून म्हणजे असं समजा की 2-2.5 वर्षाचा मुलगा असेल, हो. त्याला लगेच शिक्षणाच्या रेसमध्ये ढकललं गेलं जातं. आता फिमेल्स म्हटलं तर आता करिअर वाईज इतकं सगळेजण हो. पळतायत गोष्टीच्या मागे की मी हे अचीव्ह करेल, मी ते करेल, मी असं करेल, मी तसं करेल. त्याच्या मागे हेल्थ पूर्णपणे त्यांची डिस्टर्ब झालेली, हो. पर्सनल लाईफ डिस्टर्ब झालेली आहे. हो. मेल्सचं पण सेम आहे, त्यांना फायनान्शियल बघणं आहे, हो. घरचं बघणं आहे. त्याच्यामुळे ते पुन्हा एक असं क्रिएट होऊन जातं बॉडीमध्ये की ते कॉम्प्लेक्स डिझीज मध्ये प्रेझेंट होतं. हो. म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस इतका मेंटेन होऊन जातो हा. की ते बॉडी अशी अफेक्ट होऊन जाते की एखादं म्हणजे समजा आता एक्स्ट्रीम लेवल मध्ये बघितलं गेलं तर कॅन्सेरियन सिच्युएशन पर्यंत गोष्टी चालल्या जातात. बरोबर. ते आपलं थोडंसं दुर्लक्ष होत आहे, म्हणजे ऍज अ सोसायटी सुद्धा आणि पर्सनल लेवल सुद्धा. नक्कीच हे फार महत्वाचं आहे आणि सगळ्यांच्याच बाबतीत गेलं. खरं तर पालकांची एक समस्या अशी देखील असते, लहान मुलांचा विषय निघाला म्हणून आहे की तो खूप चिडचिड करतो किंवा खरं तर त्याचं स्टडी मध्ये म्हणजे लक्ष लागत नाही, त्याला आठवत नाही काही. सो होमिओपॅथीमध्ये यासाठी चांगला म्हणजे उपचार आहे का? म्हणजे आता जसं मी सांगितलं हो. की त्यांचं खूप कमी वयातच एज्युकेशन रेस सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये काय होतं ना की न्यूट्रिशनल लॅक पण होतंय. न्यूट्रिशनल लॅक म्हटलं म्हणजे तर काय, तर ते सारखंच ट्युशन आहे, स्कूल आहे, आता ऍक्टिव्हिटीज करणं नाहीये जसं आधी होतं हो. की मैदानी खेळ खेळलं तर हो. त्यांचे म्हणजे फिजिकली ते ऍक्टिव्ह होऊन जातात. आता ते स्पोर्ट्स लेवल मध्ये आलेलं आहे, खेळ म्हणजे हा स्पोर्ट्स झालेला आहे. हो. त्याच्यासाठीही प्रोफेशनलिझम झालेला आहे. म्हणजे इतकं की तुम्हाला जर फिजिकली फिट राहायचं असेल तर एखादं स्पोर्ट निवडावं लागेल आणि हो. ते पण प्रोफेशनल लेवलमध्ये. सो मुलांमध्ये असं झालेलं आहे की त्यांना ऑलरेडी स्टडीचं बर्डन खूप अर्ली स्टेजमध्ये आलेलं आहे हो. आणि त्यांना कोप करणं म्हणजे खूप हे जातं. आणि काय प्रत्येक मुलगा हा सारखा नसतो. बरोबर आहे. एखाद्याची पॉवर जर समजा एज्युकेशन मध्ये नसेल, हो. स्पोर्ट मध्ये असेल तर ते कन्सिडर करून पॅरेंट्सने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. हो. आणि असं असतं की न्यूट्रिशनल पण लॅक तिथे, कारण की दोघं पेरेंट्स आजकाल आता जॉब मध्ये बिझी असतात, हो. डे केअर मध्ये टाकले जातात हो. मुलं. तर तिथे त्यांचं असं असतं की न्यूट्रिशनल लॅक आहे म्हणून त्यांचं जो पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्याचा स्ट्रेंथ आहे ती कमी होऊन जाते, राईट. ब्रेन पॉवर कमी होऊन जाते. बट काय होतं ना की पेरेंट्सनेही तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याचं मोठं कारण असं पण आहे की आजकालच्या फॅमिलीज न्यूक्लिअर होत चालल्या. राईट. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे सगळ्या गोष्टी खूपच रिस्ट्रिक्ट होऊन जातात. हो. जसं आधी होतं एकत्र राहायचे, एकाचं समजा कपल जॉब करताय तर आजी आजोबा आहेत किंवा काका काकू आहेत किंवा कझिन्स आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं होऊन जातं. हो. बट आता असं आहे ना की न्यूक्लिअर फॅमिलीमुळे ते स्पोर्ट्स आणि ते सगळ्या गोष्टी पण खूप न्यूक्लिअर होत चाललेल्या आहेत. येस. सो मग ते थोडंफार आपलं कुठेतरी सोसायटीला कळलं पाहिजे. लहान मुलांमध्ये दुसरं असं ऍड करायला गेलं तर आजकालचे पॅरेंट्स खूप बिझी असतात. सो कोणत्याच गोष्टीला असं ते म्हणजे स्मार्ट वेने हँडल करण्याचं ट्राय करतात. सो एक असं असतं ना की फीड करताना जर मुलगा ऐकत नसेल
त्यांना स्टोरीज वगैरे सांगू शकतो. बट आत्ताचे पेरेंट्स काय करतात, मोबाईल दिला हो आणि मग तो बेबी त्याचं पूर्ण लक्ष त्याच्यात हो. असतं आणि किती खातोय, काय खातोय, काहीच लक्ष नाही राहत त्याच्याकडे. सो ते एक बॅड इफेक्ट होतोय त्यांच्या मुलांच्या हेल्थवर. बरोबर. हेल्थवर म्हणजे असं की आयसाईटही डॅमेज होत आहेत, त्यांचं जे ब्रेन डेव्हलपमेंटचा जो फेज असतो तोही वेस्ट होऊन जातं, मी असं म्हणेन. राईट. तर तिथे असं आहे की त्याचा रिझल्ट असं होतो की कॉन्सन्ट्रेशन लेवल, म्हणजे प्रोडक्टिव्ह गोष्टींकडे लक्ष जास्त न जाता या वेग गोष्टी असतात ज्या गरजेच्या नसतात, जे स्क्रीन टाइम स्क्रोल करत असतात. म्हणजे आता तुम्ही बघणार 1 वर्षाचा मुलगा, त्याला फोन दिला तो असं असं करत असतो. म्हणजे लिटरली त्याला सांगावं नाही लागत की हे कसं ऑपरेट होतं, त्याने बघितलं आणि लगेच कळलं. तर ते तसंच असतं की लहान मुलं आहे जे बघणार ते शिकणार. तर पेरेंट्सने थोडंसं त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. समजू शकते की जॉबमुळे त्यांना ते पॉसिबल होत नाहीये किंवा ते इझी वे किंवा शॉर्टकट काढण्याची कोशिश करतात. बट तो वेळही जर आपण प्रोडक्टिव्ह गोष्टींकडे वळून जर मुलांमध्ये गोष्टी बिल्ड करण्याचा ट्राय केला तर ते नक्कीच त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये हेल्प होणार आहे. आणि म्हणजे जे आता रिझल्ट होतात ज्या या सगळ्या गोष्टींमध्ये जो आउटकम येतोय, जसं ऑटिझम वगैरे बिहेव्हिअरल चेंजेस आहेत, काही मुलं हायपर ऍक्टिव्ह होतात, तर त्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातील किंवा त्या सगळ्या गोष्टींचे चान्सेस कमी होत जातील. म्हणजे न्यूट्रिशनल एक फॅक्टर होऊन गेला, कॉन्सन्ट्रेशन एक फॅक्टर होऊन गेला, त्यासाठी जितकं लक्ष देणार तितकं फायदेशीर असणार आहे. येस. आणि यासाठी पालकांनी नक्कीच ती काळजी घ्यायला हवी. पण त्याही पलीकडे जर आपला मुलगा अशी काही ऍक्टिव्हिटी करत असेल तर नक्कीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं तेवढंच गरजेचं असतं. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते पालकांचं ऐकत नाही आणि मग पुढे ह्या गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागतं. सो बेस्ट वे डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आणि त्यांच्याकडनं ते जर त्याला अशी काही सवय असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्या पद्धतीने उपचार करून घेणार. कारण सध्या जीवनशैली इतकी बदलत चालली आहे की ज्या हार्ट अटॅकला आपण खरं तर कधीतरी आणि कुठल्या तरी व्यक्तीला याच्या नंतर येत होता, आता जर बघायला गेलं तर ते वयाचं त्याला काही बंधनच राहिलेलं नाहीये. लहान मुलांपासून तर प्रत्येकाला त्याचा त्रास व्हायला लागलेला आहे. डायबिटीज असतील, वेगवेगळे आजार असतील, सगळे काय कारण आहेत नेमकी आणि खरं तर यासाठी होमिओपॅथी कशी? कारण म्हणजे कसं की हेच आहे, जसं पहिले फूड जे क्वालिटी जी होती ती खूपच अशी प्युअर होती. म्हणजे तिथे काहीच फर्टिलायझर्स यूज वगैरे न करता ते नॅचरल वेने ग्रो केलेल्या गोष्टी होत्या. तर ते सगळ्या गोष्टी आहेत ना, न्यूट्रिशनल सप्लिमेंट आपलं किंवा जो न्यूट्रिशनल कोटा आपला असतो बॉडीचा तो कम्प्लीट करत असतो. आणि त्याच्याने काय होतंय की फिजिकल आणि मेंटल लेवल पर्यंत एकदम फिट राहायचे. आताचं काय आहे, फास्ट फूड एक खूप मोठा रिझन आहे बॉडी डॅमेज करण्यासाठी. आणि दुसरं आहे जे आपण भाज्या किंवा काही गहू वगैरे जे आपण घेतो ते पण इतकं फर्टिलाइज्ड आहे की केमिकल इंड्युस्ड जे झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये ते इतका म्हणजे व्हेरायटीने आपल्या याच्यात प्रेझेंट होतंय डिझीजच्या याच्यामध्ये की ते एकदम डिफिकल्ट होऊन गेलं की हे अक्वायर्ड आहे, म्हणजे बाहेरून इंड्यूस झालं आहे की तुमची बॉडी प्रोड्यूस करते आहे. पण मग त्याच्यात असं होतं की समजा जर आता तुम्ही न्यूट्रिशनल, आता आपण एखादा व्यक्ती घेतला तो खूपच डाएट कॉन्शियस आहे, मग तो ग्रीन सॅलड्सच खाईल किंवा तो बेकरी प्रोडक्ट्स नाही खाणार. बट जे ग्रीन सॅलड्स पण ते घेत आहेत ते पण आहेत का त्या ऑर्गॅनिक लेवल पर्यंत? तर नाही. ते जे म्हणजे ते प्रेझेंटिंगला आहे की मी सॅलड खातोय, मी मीट वगैरे खातोय किंवा मी बेकरी प्रोडक्ट्स नाही खाते, पण ते फक्त प्रेझेंटेशन आहे. त्या गोष्टी ओरिजिनली ज्या वेने बनल्या जात आहेत त्याही कुठेतरी आपल्या बॉडीमध्ये हार्मफुल इफेक्ट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे सायकोलॉजिकल लेवलमध्ये डॅमेज झालेलं आहे आता. स्क्रीन टाइम जसं आपण लहान मुलांना म्हटलं तसंच अडल्टसाठीही तेच आहे. तो डॅमेज इतका झालेला आहे की त्याने पूर्ण सिस्टीम खराब झालेली आहे. म्हणजे लिटरली हॉर्मोनल लेवल पासून ते तुमचं मेटाबॉलिझम पर्यंत सगळंच डिस्टर्ब झालेलं आहे. त्यामुळेच हे हार्ट कंडिशन सुद्धा म्हणजे रिझल्ट होत आहेत त्या गोष्टीमुळे. दुसरी गोष्ट आहे ओबेसिटी, जे इटिंग म्हणजे बिंज इटिंग जे म्हणतात, म्हणजे दर 2-2 तासाला आम्हाला काहीतरी पाहिजे पण ते हेल्दी नाहीये. म्हणजे स्नॅक्स बोललं तर काय खाणार, वडापाव खाणार. जेवण बोललं तर ते जेवणामध्ये पण काय फ्रेंच फ्राईज खाणार, बर्गर खाणार. हे सगळ्या गोष्टीमुळे ना
ओबेसिटी खूप हायर लेवलमध्ये बघायला मिळते आजकालच्या पॉप्युलेशनवर. म्हणजे समजा जरी एक्सटर्नली ते दिसत नाहीये की हो. हा ओबीस पर्सन आहे, पण ते इंटरनली इतकं डॅमेज झालेलं आहे बॉडी, म्हणजे तर ते पूर्ण हार्ट कंडिशन्स मध्ये रूपांतर होते त्याचं. हो. आणि हे फक्त अडल्ट साठी नाहीये, तर हे छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे. हो. म्हणजे छोट्या मुलांनाही सुद्धा, म्हणजे आपण आज आता पेरेंट्सने ठरवलं की आज आपण आपल्या मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ. हा. ते कुठे बाहेर घेऊन गेले तर काय असतं त्यांचं, तेच फ्रेंच फ्राईज आहे, आईस्क्रीम्स आहे. हो. हे कधीतरी ठीक आहे, बट तुमचं ते जर रेग्युलर आणि कंटिन्युअसली तेच जर हॅबिट्स लावतात, आता अर्ली एज मध्ये मुलांना शुगर इंड्यूस करणं पण हार्मफुल आहे. राईट. म्हणजे जितकं अडल्ट लाईफ साठी ते हार्मफुल आहे, ते छोट्या मुलांनाही तेवढंच हे आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये जर लक्ष नाहीये तर ते रूपांतर होतंय. फक्त हार्ट अटॅकच नाही तर खूपच अशा सिरियस गोष्टी पण आहेत. बरोबर. आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर असा आहे की फक्त बाहेरचा म्हणजे नैसर्गिक नसताना सुद्धा जो सोसायटीमध्ये आपण राहतोय हो. तिथला एन्व्हायरमेंट सुद्धा अफेक्ट खूप करतोय. ओके. म्हणजे वर्क प्रेशर असलं किंवा टॉक्सिक लेवलचे लोकांमध्ये जर तुम्ही खूप गेले तर ते सायकोलॉजिकली इतकं ड्रेन आउट करते लोकांना की ते इतके वेरियस म्हणजे कंडिशन्स प्रेझेंट करतायत त्याच्यामुळे लोक, की म्हणजे त्यांना टॅकल करणं थोडंसं कुठेतरी डिफिकल्ट आहे. फिजिकल लेवल तरी आपल्याला दिसतात सिम्पटम्स, मेंटल लेवलला जे असतात त्या खूप लवकर असे व्यक्त होत नाही. राईट. आणि ते ग्रास्प करणं म्हणजे खूपच डिफिकल्टी लेवल आहे. आणि होमिओपॅथीकडे त्याचा उपचार आहे, पण जोपर्यंत तुम्ही व्यक्त नाही होणार, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी पॉसिबलच नाही. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर डाएट. आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेत असताना बऱ्याच लोकांना हे देखील वाटते की बाबा खूप नियम आहेत, याला खूप आपल्या बंधन आहेत, खूप गोष्टी पाळाव्या लागतात. सो याबद्दल काय सांगाल आणि डाएटचं जे महत्व आहे ते किती? डाएट आता आम्ही म्हणजे जे ट्रीटमेंटच्या थ्रू सांगतो की तुम्हाला हे गरजेचं आहे, त्याचं रिझन फक्त एवढंच आहे की तुमच्या याच्यात जे एक्सेस वेस्ट जनरेट झालेलं आहे ते फ्लश आउट करून, म्हणजे आपण बोलतो ना की डिटॉक्स वॉटर घेतोय आम्ही किंवा हे करतोय, सेम काम आहे. जर तुम्ही डाएट मेंटेन केलाय तुमचं रेग्युलर, तो जर व्यवस्थित असला तर तुमचं बॉडी ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी डिटॉक्स करून टाकते. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि डाएट हे इतकं गरजेचं आहे, पण ते आता आजकालच्या लाईफमुळे ते पॉसिबल नाही. म्हणजे त्यांना स्पेशल वेळ काढावा लागतो की मी आज 10 मिनिट्स रनिंगला जाणार किंवा अर्धा तास मी योगाच करणार किंवा मी जिमच जॉईन करणार. तर जिम म्हटलं म्हणून मी एक गोष्ट ऍड करते की जिमचे जे ट्रेनर्स असतात ते पण एखादं डाएट लिहून देतात, बरोबर. त्याच्यासोबत मग काही जण असे असतात की नाही मला अशीच बॉडी पाहिजे, म्हणजे एक आयडियलाइझम झालेलं आहे की हे असं असलं, सिक्स पॅक ऍब्स असले, बायसेप्स असले का मी फिट आहे. तर ते तसं नाहीये. आपली नॉर्मल फंक्शनिंग जर प्रॉपर मेंटेन असेल, मेंटली आणि फिजिकली तुम्ही फिट असले तर तुम्ही खूप हेल्दी ह्युमन बीइंग असणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे कंटिन्युटी मध्ये बघत आलेलो आहे की खूपच असा म्हणजे रेसच चालू आहे सगळ्या गोष्टींसाठी, फक्त करिअरच नाही तर मला या पर्सन पेक्षा बेटर व्हायचंय, हेही कुठेतरी ह्युमन बॉडीला अफेक्ट करते. राईट. काय होतं की जसं तुम्ही मगाशी म्हटलात ना, एक गोष्ट अजून यामध्ये असं आहे की ते देखील डाएट्स खरं तर आपल्याला सजेस्ट करत असतात. त्याच पद्धतीने आता सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे आणि सोशल मीडिया स्ट्रॉंग असल्यामुळे बरीच अशी औषधं असतात की ते आपण युट्यूबला बघतो किंवा अजून बऱ्याचशा कंपन्या देखील मार्केटला असतात. आणि रुग्ण काय करत असतो की बाबा परस्पर कुठेतरी त्या गोष्टी घेत असतो. फॉर एक्झाम्पल मला जर काही छोटं मोठं दुखणं असेल तर मी मेडिकलमध्ये जातो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या गोष्टी घेत असतो. सेम बाकीच्या मेडिसिन बद्दल देखील असतं, युट्यूबला बघत असतो वगैरे. सो ते घेतल्यानंतर ते किती घातक आहे शरीरासाठी? आता तुम्ही जेव्हा एखाद्या डॉक्टरला भेटायला जातात, तुमचं कंप्लेंट सांगतात, ते तुम्हाला फक्त तेवढं ऐकून मेडिसिन देत नाही, ते तुम्हाला पूर्णपणे चेक करतात, बरोबर. त्याच्यात जर समजा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी त्याचं कारण शोधण्याची त्यांची वे असते, ते डायग्नोसिस पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जे प्रेझेंट करताय ते फक्त सिम्पटम घेऊन येतात की माझं पोट दुखते, माझं डोकं दुखते, पण त्याचं कारण काय ते फक्त डॉक्टरांकडे स्किल आहे. मेडिकल वाल्यांना तुम्ही सांगणार की बाबा माझं पोट दुखतंय, तुम्हाला पेन किलर देणार, ठीक आहे. तुम्ही जर बोलणार आहे की मला उलटी होते तर तो फक्त तेवढ्या पुरत्याचीच टॅबलेट देणार, पण त्यात सोर्स काय आहे, तुमचं पोट का दुखतंय, तुम्हाला इन्फेक्शन आहे का,
तुमचं डोकं का दुखतंय, तुम्हाला मायग्रेन आहे का, स्ट्रेस आहे का, तर त्या गोष्टी फक्त डॉक्टर्स सांगू शकतात तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही डॉक्टरांकडे नाही जाते आणि अंडर द टेबल तुम्ही हे सगळ्या गोष्टी घेताय तर ते इतकं घातक आहे शरीरासाठी. म्हणजे डिझीज कंडिशन जेवढी घातक नसेल तेवढं ते क्रिएट होऊन जातं डोसेसमुळे. सो ते एक टाळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण समजतो की डॉक्टरांकडे फीस वेस्ट होऊन जाईल, तर ती वेस्ट नाहीये, ते तुम्हाला उलट प्रॉपर वेने तुम्हाला हील करण्यासाठी नेते. परत मी त्या प्रश्नाकडे येतो. खरं तर प्रत्येक वेळेस काय होतं, रुग्णाची एक मानसिकता झालेली असते की बाबा मला तात्काळ याचा गुण आला पाहिजे आणि ती होमिओपॅथीकडे नाहीये किंवा आयुर्वेदाकडे नाही, जे पॅथी. सो हे कुठेतरी बाजूला व्हायला हवं, कारण आता डेव्हलप झालेलं आहे आणि ते रिझल्ट देखील मिळतात. खूप जुनाट आजार असतात तर रुग्ण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेला असतो, बरेच औषधं घेऊन आलेला असतो. अशा सिच्युएशन मध्ये त्या पेशंटला हाताळताना किती त्रास होतो आणि मग पुढे ट्रीटमेंट कशी दिली जाते? आता खूप वेळापासून सफर करत आलेला पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तो एक फिक्स माइंडसेट घेऊन येतो की इथे मला काही होणार नाहीये, म्हणजे मला पाहिजे तसा इफेक्ट मिळणार नाहीये, तरी ते एक लास्ट चॉईस म्हणून होमिओपॅथीकडे येतात. सो ते ऑलरेडी ॲलोपॅथी, आयुर्वेदा जे पण असो, युनानी वगैरे घेऊन आलेले असतात. तर त्यांचं ते ऑलरेडी बोलतात ना निराश होऊन आलेले असतात. मेंटॅलिटी त्यांची तशी झालेली असते, मेंटॅलिटी तशी होऊन जाते की आता एवढ्या याच्यात नाही मिळालं, इथे काय होणार आहे. पण जेव्हा ते प्रोसेस स्टार्ट करतात, जेव्हा ते प्रेझेंट करतात आणि जेव्हा हळूहळू ते सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर आउट होत जातात की आपल्या या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीच्या आधी आपल्याला या सगळ्या गोष्टी एलिमिनेट करणं गरजेचं असतं, तेव्हा ती कुठेतरी हिलिंग प्रोसेस स्टार्ट होते. आणि मग जेव्हा त्यांना रिझल्ट दिसायला लागतो तेव्हा त्यांना असं वाटतं की ही स्लो का आहे, कारण की तुम्हाला खूप वेळापासून किंवा खूप वर्षांपासून ती सफरिंग आहे, त्याच्या सोबत टॅग अलॉंग झालेले डिझिजेस आहेत ते सुद्धा आपल्याला एलिमिनेट करणं गरजेचं असतं. सो याच्यात वेळ जाणं हे आहेच म्हणजे. आणि असं पण असतं की पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं. आता एक माझ्याकडे केस होती वटिलिगोची, तिला फक्त इथे मार्क होता. सो तिचं असं होतं की मी ॲलोपॅथी घेऊन बघितलंय, मी आयुर्वेदा घेऊन बघितलंय, माझं ते जात नाहीये, पण मी जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून आलीये की झालं तर झालं, नाही तर मग मी ऍक्सेप्ट केलेलंच आहे. तिने मला हिस्ट्री व्यवस्थित दिली, तिचं सगळंच म्हणजे खाणपान, उठणं बसणं सगळं विचारसरणी सगळं सांगितलं तिने. आणि तिला मी सांगते 1 महिन्यात रिझल्ट आलाय. मग आता तिचं जे जन्मापासून घेऊन आलेली आहे तिची चुकी तर नव्हती, बट तिला जर एवढ्या वर्षापासून होता तर ते 1 महिन्यात जर आपण एवढ्या सगळ्या गोष्टीचं दिसून येते रिझल्ट, तर मग मला असं कुठेतरी वाटतं की होमिओपॅथीचं हे जे लोकांच्या माइंडमध्ये बसलेलं आहे की खूप उशिरा रिझल्ट येतो, हा टोटली रॉंग आहे. ते फक्त पर्सन टू पर्सन ते व्हॅरी करतं. म्हणजे तुमचं किती फ्रेश आहे डिझीज कंडिशन किंवा तुमचं किती हिडन आहे, बरोबर आहे, त्याच्यानुसार ते एक प्रोसेस असते. ती प्रोसेसला फक्त ट्रस्ट करायला पाहिजे. ती ट्रस्ट केली तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार. हे फार महत्वाचं आहे. सो त्यासाठी पेशंटने सुद्धा तेवढाच प्रतिसाद देणं गरजेचं आहे असं मला वाटतं या निमित्ताने, की एक मानसिकता झालेली की वैतागलेला असतो तो कुठल्या तरी या सगळ्या उपचाराने, आणि मग बोलतो की नाही तर मला जायचंच नाही, मला ते उपचार घ्यायचेच नाही. म्हणजे होमिओपॅथीकडे तेवढी ताकद आहे की तो आजार मुळापासून बाजूला करून खरं तर माणसाला उभं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. एक प्रश्न अजून असा आहे की स्ट्रेस की प्रत्येकालाच आहे खरं तर तो, आणि आज डिप्रेशनचे रुग्ण देखील आपल्याला तेवढेच बघायला मिळतात. प्रॉब्लेम्स तेवढे त्यांना, जसं मग तुम्ही उल्लेख केला की ते फायनान्शियल इश्यू आहेत, काही एज्युकेशनल आहेत, जॉबचा इश्यू असतो, महिलांसाठी वेगळे आहेत. सगळ्यांना एका आजाराने सध्या ते त्रस्त केले ते स्ट्रेस आता म्हणजे आपण असं म्हणतो की खूपच काम आहे. म्हणजे फायनान्शियल साठी स्ट्रगल असो किंवा करिअरची धावपळ असो, तर ते स्ट्रेस म्हणजे ते तर आहेच, बट जे रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये गोष्टी आपल्या वर्कआउट करायचे असतात ते होईल का नाही, हा पण एक स्ट्रेसचा एक पार्ट आहे. म्हणजे लिटरली आपण उठून हे सगळ्या गोष्टी अलाइंड आहेत आपल्याला, या कम्प्लीट झाल्याच पाहिजे, या नाही झाल्या म्हणजे काय तर स्ट्रेस आलाय, मला हे कशा होतील, त्याचा आउटकम कसा असेल. तर
ते इतकं म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये झालेलं आहे की त्याचं रूपांतर असं डिप्रेशन मध्ये आहे Right. किंवा एन्झायटी मध्ये झालेलं आहे. एन्झायटी झाली तर काय, तर बिंज इटिंग मध्ये त्याचं रूपांतर, त्याच्यामधून ओबेसिटी. तर हे अशी, जसं मी बोलली की सायकोलॉजिकल लेवल पासून ते फिजिकल लेवल पर्यंत येतं. तर ते कुठेतरी असं झालेलं आहे की हे सोसायटीने क्रिएट केलेलं आहे. हे माणसाने स्वतःहून निवडलेलं नाहीये. त्याच्यावर इतका लोड टाकला गेलाय, म्हणजे बेंचमार्क इतका हाय सेटअप झालाय की प्रत्येकाला त्या लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी पळावं लागतं, म्हणजे आपल्या लिमिट्स पुश करावे लागतात. राईट. त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन, परत आता त्याला क्युअर करणं इतकं अवघड झालेलं आहे की, कारण की मेंटेनिंग जो फॅक्टर असतो, म्हणजे एखादं डिझीज का बरा होत नाहीये. समजा एखादा अल्कोहोलिक आहे, तो ट्रीटमेंट घेतोय अल्कोहोलिझमसाठी, पण तो रोज पितोय, मग तो बरा होणार आहे का? तसंच मग समजा तुम्ही एन्झायटीसाठी ट्रीटमेंट घेताय, पण तुमचा तो मेंटेनिंग फॅक्टर आहे, तो जर तो मेंटेनच होणार असेल तर तुमचं स्ट्रेस लेवल कमी होणार नाही. फक्त मेडिकेशन घेऊन नाहीच होणार आहे. तिथं स्वतःलाही तुम्हाला त्या एन्व्हायरमेंट मधून काढणं गरजेचं आहे, किंवा त्या कंडिशन मधून स्वतःलाही वेगवेगळ्या वेजने, जसं मेडिटेशन आहे, तर निघाले तरच तुम्हाला होमिओपॅथी हेल्प करू शकते. जितका होमिओपॅथीचा रोल आहे त्याच्याहून जास्त सायकोलॉजिकल लेवलसाठी आहे स्वतःच. म्हणजे तुम्ही जितकं तुमच्या ब्रेनला ट्रेन करणार तशीच तुमची बॉडी रिॲक्ट करणार. आणि म्हणजे असं डॉक्टर म्हणून मी तर बोललंच नाही पाहिजे, पण असं आहे की तुम्ही जर मेंटली फिट आहेत तर तुम्ही फिजिकली फिट होणार आणि तुम्हाला डॉक्टरची गरज लागणार नाहीये कोणत्या गोष्टीची. काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळेस डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर किंवा मला जर काही मानसिक त्रास असेल तर एक समज असा असतो की डॉक्टरांकडे जायचो म्हटल्यानंतर मी कुठेतरी त्याला कुठेतरी मनाला ते गिल्ट फील होत असते की बाबा मला नाही जायचंय, मी रुग्ण नाहीये, मानसिक रुग्ण नाहीये. हा समज बाजूला झाला पाहिजे, कारण प्रत्येकाला त्याची गरज आहे. व्यक्त झाला आणि ट्रीटमेंट घेतली तर त्याला चांगला रिझल्ट मिळतो आणि तो पुढच्या गोष्टी करू शकतो. नक्कीच. असं म्हटलं जातं की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जर एखाद्याला असला की मला डिप्रेशन सारखं फील होतंय, तो असा स्वतःहून नाही बोलणार की मला डिप्रेशन आहे. हे जवळच्या लोकांना ऑब्झर्व करणं गरजेचं आहे की याचे बिहेवियर पॅटर्न चेंजेस झाले, यांचं म्हणजे इंटेलिजन्स नाहीये कोणत्या इव्हेंट्स मध्ये असो किंवा कॉन्व्हर्सेशन मध्ये असो, तर हा का असं आहे हे म्हणजे समोरच्याला किंवा आपल्या लोकांना समजून घेणं पण तितकं गरजेचं आहे. आणि वेळोत वेळी त्यांना ते उपचार देणं पण गरजेचं आहे. आणि काही जण असं आहेत की त्यांना माहिती आहे की मी डिप्रेस्ड आहे, मला एन्झायटी आहे, मला गरज आहे मेडिकेशनची, बट ते ना अप्रोच करायला इतकं घाबरतात की मी सायको नाहीये असं म्हणतात. म्हणजे हा त्यांचा स्टेटमेंटच आहे की मी सायको नाहीये. पण आपण सायको नाही व्हायला पाहिजे म्हणून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि म्हणजे काउन्सिलिंग ही तितकीच महत्वाची असते. बरोबर आहे. काउन्सिलिंग का, तर आपण वेळ लागू नये म्हणून घेतो. आणि त्याच्यानंतर येते होमिओपॅथी, की तुमचं ते रिडक्शन जितकं होईल तितकं होमिओपॅथी बेटर वेने ऍक्ट करते. याचं कारण काय माहिती का, कारण बऱ्याच वेळेस इतक्या लास्ट स्टेजला तो पेशंट गेलेला असतो किंवा ती व्यक्ती गेलेली असते, सुसाईड पर्यंत ते प्रकार घडतात. सो हे होऊ नये, कुठेतरी थांबावं म्हणून खरं तर डॉक्टरांचं काउन्सिलिंग महत्वाचं आहे. ते ट्रीटमेंट गरजेचे आहे आणि ते होमिओपॅथीमध्ये आहे असं मला वाटतं. आता खरं तर म्हणजे एक लहान मुलांच्या समस्या झाल्यात, महिलांचे इश्यूज झालेत, ते छान पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं. तरुणांचाही तोच इश्यू बघितला आपण, किंवा डिप्रेशन सारख्या गोष्टी झाल्यात. आता येणार आपण खरं तर वृद्धांकडे. जसं वय वाढतं त्या पद्धतीने खरं तर त्यांचे सगळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत जातात. मग संधिवात असेल, त्याच्या हाडांचे आजार असेल, बाकी गोष्टी असतील. सो ह्या लोकांसाठी देखील उपचार कशा पद्धतीने आहेत आणि काय काय खरं तर त्यांचे आजार देखील असतात. आता वृद्धांमध्ये बघायला गेलं तर 60s नंतर आता कन्सिडर केलं जातं की हा ओल्ड एज स्टार्ट आहे. तर तिथे असं आहे की सेकंड चाइल्डहुड म्हटलं जातं. म्हणजे ते फिजिकली नाही तर सायकोलॉजिकल लेवलला त्या झोन मध्ये असतात की त्यांना विसरायला लागतात काही गोष्टी, किंवा फिजिकली त्यांचं असं प्रेझेंटेशन होऊन जातं की खूप कष्ट केल्यामुळे लेग पेनच असो, जॉईंट पेन असो, किंवा कमरेचा आजार असो,
किंवा खूपच असं टायर्डनेस आहे, किंवा काही जण आहेत की रिटायर्ड झाल्यानंतर खूप असे लीन होत जातात, कारण की त्यांना काम करण्याची इतकी सवय लागून जाते की ते स्वतःचं हेल्थ मेंटेन करणं त्यांचं कुठेतरी निग्लेक्ट होऊन गेलेलं असतं. मग त्याच्यासाठी होमिओपॅथी असं असतं की आपण एक्सटर्नल फॅक्टर्स सोबत त्यांचे प्रिव्हियस फॅक्टर्सही कन्सिडर करतो. म्हणजे सायकोलॉजिकल आहे, फिजिकल आहे, किंवा त्यांचा वर्कलोड किती होता, किंवा त्यांनी किती वर्ष तशी कामं केलेली आहेत, ती कोणत्या क्वालिटीची आहे, लेबरर टाईप वर्क आहे, सायकोलॉजिकल टाईप वर्क आहे, तशा तशा वेने ते डिझीज प्रेझेंट होत जातात. जर फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप झालेल्या असतील आणि तिथे डाएटही निग्लेक्ट झालेलं असेल तर त्यांचं रूपांतर होतंय मालन्यूट्रिशन मध्ये, ओल्ड एज मालन्यूट्रिशन मध्ये होतंय. आणि सांधिवात तर हा सगळ्यांमध्ये कॉमनच आहे. काही जणांना गुडघ्यांचा इतका त्रास होतोय की त्यांना ते सांगितलं जातं गादी घासली गेली आहे, तुम्हाला ऑपरेट करणं गरजेचं आहे. मग ते लेवल पर्यंत न जाता जर त्यांनी अर्ली स्टार्ट केलं होमिओपॅथी सोबत, न्यूट्रिशनल सप्लिमेंट सोबत, सप्लिमेंट म्हणजे बाहेरच्या गोळ्या नाही, डाएट, त्याच्यासोबत जर ह्या गोष्टी कंटिन्यू केल्या तर नक्कीच त्यांना खूप फायदेशीर असे रिझल्ट दिसतील. आणि मी असं सांगू इच्छिते की ओल्ड एजला घाबरून नाही पाहिजे, घाबरायला नाही पाहिजे. ते म्हणजे कसं की सेकंड चाइल्डहुड असं जसं मी सांगितलं, तिथे तुम्हाला फ्री लिव्हिंग करायचं आहे. काही जण कसं गिव्हअप करून टाकतात लाईफ मध्ये, आता मी रिटायर्ड झालो, आता मी रेस्ट करेन. पण या सगळ्या याच्यात ना त्यांचं लाईफ जगणं विसरून जातात. तर त्या गोष्टी इतक्या मॅटर करतात की जेव्हा आपले हातपाय गळून जातात तेव्हा तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता. तर ते न करता आपण आत्ता जो तुमचा एज आहे तिथूनच सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. त्याचं रूपांतर डिझीज मध्ये होण्याच्या अगोदर तुमचं आयुष्य जगून घ्या. नंतर तर होमिओपॅथिक आहेच तुम्हाला ट्रीट करण्यासाठी. एक मात्र नक्की मॅम की आज प्रत्येक व्यक्ती जर बघायला गेलं स्वतःला फिट समजतोय, त्याची मानसिकता आहे की मला खरं तर काहीच झालेलं नाही, छोटे मोठे आजार मला होत असतात. परंतु मेडिकल दृष्ट्या ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल की प्रत्येकाला खरं तर डॉक्टरांकडे जाऊन, भले ते इयरली असेल, 6 महिने असेल, मंथली असेल, जाऊन चेकअप करणं किती गरजेचं आहे? चेकअप इन द सेन्स असं गैरसमज झालेला आहे की काहीतरी निघेल, म्हणजे इतके ते घाबरून गेलेले आहेत की मी जर हे चेकअप केलं तर मला काहीतरी आलं तर परत मेडिसिन स्टार्ट करावं लागतील. तर ते घाबरून न जाता समजा अर्ली स्टेज मध्ये ते डिटेक्ट झालं तर खूपच बरं आहे. म्हणजे ते लिटरली मेडिकेशन गरजेचे पण नसतात, अशा काही स्टेजेस असतात. तर ते इयरली चेकअप करणं म्हणजे कसं की तुमचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज तिथं प्रपोर्शनेट आहेत, तिथे तुमचे ब्लड काउंट्स वगैरे प्रपोर्शनेट आहेत, हे सगळं बघणं इतकं गरजेचं असतं की त्याचं म्हणजे कुठेतरी रूपांतर होण्या अगोदरच जर आपण ते मेंटेन केलं ते खूप बेनिफिशियरी असणार आहे. आणि म्हणजे कसं की जरी ते फ्लक्च्युएट झालेले असणार तरी तुम्ही त्याला थोडंसं रुटीन चेंज करून किंवा डाएट चेंज करून ते परत मेंटेन केलं जातं. आणि इयरली चेकअप हा मस्ट आहे फिमेल्सलाही आणि मेल्सलाही, कारण की फिमेल्स कंप्लेंट जसं मी सांगितलं त्याचं अर्ली डिटेक्शन खूप गरजेचं आहे. मेल्स मध्ये पण सेम. सो घाबरून न जाता इयरली चेकअप करणं गरजेचं आहे. इन्शुरन्सचं वेट न करता स्वतः एक असं पॅटर्न बनवून ठेवा की मला एका वर्षात किंवा 6 महिन्यात या स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. येस, कोविडचा एक काळ गेला आणि सगळ्यांनीच आपण तो बघितला. त्यावेळेस जर बघायला गेलं तर रुग्ण अतिशय बेहाल झालेला होता उपचारासाठी, आणि त्यावेळेस मात्र तर होमिओपॅथी ट्रीटमेंट देखील काही लोकांनी घेतली. सो त्याबद्दल काय सांगाल? जसं मी सांगितलं की गव्हर्नमेंटनेही सुद्धा आता होमिओपॅथीला एक्नॉलेज करणं स्टार्ट केलेलं आहे. सो कोविड हा असा फेज होता की जिथे होमिओपॅथीने असे रिझल्ट दाखवलेत, म्हणजे पोस्ट तर नाही करता आले, बट ते कोविड इन्फेक्शन न होण्यासाठी आर्सेनिक अल्बम म्हणून जे फ्री डिस्पेन्स केले गेले होते, लोकांपर्यंत पोहोचवले गेले होते, म्हणजे मी स्वतःही ते ट्राय केलेले आहेत, घेतलेले आहेत, माझ्या फॅमिलीजला दिले आहेत. त्याचा रिझल्ट असा होता की तो इन्फेक्शन त्या व्यक्तीला अफेक्टच करू शकत नव्हता. म्हणजे ते इतकं मोठं बॅरियर क्रिएट करत होतं त्या डिझीजसाठी, किंवा प्रोटेक्टिंग शिल्ड म्हणा, ते होमिओपॅथीमध्ये इतकं त्याचं महत्व दिलं गेलेलं आहे की तुम्ही आफ्टर ट्रीटमेंट तर आहेच त्याची व्यवस्थित, बट
प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा इतकं बेटर वेने ते ऍक्ट करत गेलंय की त्याला खूप लोकांना फायदा झालेला आहे. हो. आणि ते आम्ही कोविडच्या काळात जे लोक जास्तीत जास्त अफेक्ट न होण्यासाठी ते फ्री सुद्धा ट्रीटमेंट दिली होती. सो जितक्या जणांना आम्ही दिलेली आहेत ते मेजरली आता हेल्दी लाईफ लीड करतायत. म्हणजे त्यांना सेकंडरी काहीच इन्फेक्शन झालेलं नाहीये किंवा काही त्यांच्या रिपोर्ट्समध्ये अबनॉर्मॅलिटीज आलेल्या नाहीये. येस, नक्कीच. म्हणून तर नेहमी म्हटलं जाते की बाबा ही ट्रीटमेंट ही मुळासकट आजारांना बाजूला करत असेल. लॉंग टर्म साठी जर बघायला गेलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळत असतो. खरं तर प्रवासानंतर मी येतो खरं आपल्या फॅमिलीकडे, कारण आपण ज्या पद्धतीने खरं तर आपल्या क्षेत्रात काम करत असतो आणि हे काम करत असताना आपल्याला फॅमिली सपोर्ट असतो. सो त्यांचं गेड त्यांना द्यायलाच हवं. त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. ऍक्च्युली माझ्या पेरेंट्सचा खूप मोठा रोल आहे या गोष्टीमध्ये. जसं मी सांगितलं 11-12ला माझे डॅडच लेक्चरर होते बायोलॉजीचे. सो तिथून जे प्रोत्साहन मिळालेलं आहे ते मेजरली फादर कडनं जास्त होतं. आणि मदरचं इन्व्हॉल्वमेंट असं की प्रत्येक कॉलेजेसला फिरणं, ते माझं बोलतात ना पडद्यामागचं काम, हे आईने पुरवलेलं आहे. आणि पडद्यापुढचं काम माझ्या सोबत राहून हे माझ्या फादरने पुरवलेलं आहे. सो त्यांचा सपोर्ट म्हणजे आतापर्यंतच आहे. आतापर्यंत नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की पुढेही काही करायचं असेल तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि हे होतं माहेरच्या इथे. तर लग्न झालं आहे, मी नाशिकला आले. नाशिकमध्ये माझे हस्बंड अविनाश गवळे आहेत. त्यांचा सपोर्ट मला आताही ते आलेले आहेत. म्हणजे इतकं सपोर्ट आहे की तू कर, बाकी मी बघून घे. सो नक्कीच हे फार महत्वाचं असतं. आणि सो आपण आपलं जे काही विजन असतं ते देखील आपण पुढे कम्प्लीट करत असतो. सो त्या रिगार्डिंगच मला विचारायचं आहे की आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना आपलं एक विजन देखील ठरत असतं आणि ते त्या पद्धतीने आपण खरं तर ती वाटचाल आपली असते. सो नेक्स्ट विजन काय? विजन असं की जसं मी होमिओपॅथीमध्ये स्टेप इन केलंय तेव्हापासूनच असं होतं की यालाच पुढे आपण किती ग्रो करू शकतो. आता मी कंपॅरिझन करून तर नाही म्हणणार की मला इतक्या लेवल पर्यंत जायचंय, बट असं आहे की जितकी जागरूकता बाकी पॅथीसाठी आहे तितका एक्सेप्टन्स बाकी पॅथीसाठी आहे, होमिओपॅथी बद्दलही तेवढंच असलं पाहिजे. आता गव्हर्नमेंटने सुद्धा त्याला एक्नॉलेज करणं स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी थोडं गोष्टी चेंजेस होत चालल्यात. सो मी तेच रिक्वेस्ट करेल की जसं तुम्ही बाकी गोष्टींसाठी दृष्टिकोन ठेवतात, होमिओपॅथी बद्दलही तसंच ठेवा आणि तसाच प्रतिसाद आम्हाला द्या. येस, नक्कीच. आता येणार शेवटाकडे. खरं तर आमचा शेवटचा प्रश्न आहे तो, या सगळ्या जर्नीमध्ये एक व्यक्ती आपल्यासोबत किंवा काही व्यक्ती आपल्यासोबत असतात आणि त्यांच्या सपोर्टमुळे खरं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. वेळोवेळी त्यांच्या संपर्कात असतो, सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करत असतो. सो आमचा सेगमेंट असा आहे की फोन कॉलिंगचा सेगमेंट. त्या व्यक्तीला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि थँक्स म्हणायचं आहे. सो आता जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर कोणाला करणार आणि थँक्स म्हणायचं असेल कोणाला म्हणणार? ऍक्च्युली 2 व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात. एक आहे लग्नानंतरचे हस्बंड जे सोबत आहेत म्हणून त्यांना आता मी थँक्यू म्हणते. आणि दुसरे ते माझे फादर. सो मी आता हे इथे सोबत असल्यामुळे त्यांना थँक्यू आणि कॉल करायचं असेल आपण कॉल करूया त्यांच्याशी. हॅलो. हॅलो पप्पा. नमस्कार. नमस्कार. मी इथे माझी ना इंटरव्ह्यू चालू आहे लोकसत्ता न्यूज मध्ये. मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचंय पप्पा माझ्यासोबत या जर्नीमध्ये सोबत राहण्यासाठी. म्हणजे होमिओपॅथिकली माझी जेवढी जर्नी आहे ते फुलफिल करण्यासाठी खूप सारं थँक्यू. हॅलो. हा, नमस्कार सर. मी सुरेश चव्हाण बोलतोय. आमचं चॅनल आहे लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभव. आमचा सेगमेंट आहे फोन कॉलिंगचा की या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल सो कोणाला म्हणणार? तर या सगळ्या लोकांमधनं 2 व्यक्तींची निवड केली, एक तर त्यांचे हस्बंड आणि सेकंड तुम्ही. तर तुम्हालाही थँक्स म्हणायचंय. तर आज तुम्हाला कसं वाटतंय की आज जसं आम्हाला वाटलं की बाबा आमच्या या सत्रामध्ये त्यांची मुलाखत घ्यावी न्यूज चॅनलसाठी, सो तुम्हाला तुमचे फिलिंग कशा आहेत की आपली मुलगी डॉक्टर आहे, आज तिचं क्लिनिक आहे, काय सांगा? माझ्या मुलीवर हो सुरुवातीपासूनच गर्व आहे. हो. इमोशनल झाले. कारण तिने ज्या क्षेत्रात पाय टाकला तिला जे करायचं असतं ती मनापासून करते आणि त्याच्यात ती यश संपादन करते.
आताही तिला होमिओपॅथीचं तर कोर्स पूर्ण झालेलाच आहे, पण तिने आता डिस्पेन्सरी ओपन केलेली आहे. त्यात तिला उज्ज्वला भवितव्य लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच. खरं तर फार मोठी गोष्ट असते, कारण आपल्या फॅमिलीमध्ये खरं तर आपण मुलीला शिकून या स्टेज पर्यंत आणणं आणि तिने पुढे डेव्हलपमेंट करणं ही अभिमानाची गोष्ट असते. सो कसं वाटतं तुमच्या नातेवाईकांमध्ये वगैरे? म्हणतात की तिने खरंच करून दाखवलं. नक्कीच. खरं तर ही सुरुवात आहे आणि अजून पुढे बऱ्याच गोष्टी करत त्या क्षेत्रामध्ये त्यांना पुढे करायच्या आहेत. त्यांचं विजन आम्ही ते जाणून घेतलं आणि तुमच्या सपोर्टची अशीच गरज आहे, ते शेवटपर्यंत असेल असं मला वाटतं. जरूर जरूर. आई वडिलांचा सपोर्ट शेवटपर्यंत असतोच मुलांसाठी. नक्कीच नक्कीच. ओके, धन्यवाद सर. आपण वेळ दिलात आणि ह्या गोष्टी खरं तर आम्हाला या माध्यमातून कुठेतरी मांडता आल्यात. खरं तर हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे, असं समोरासमोर थँक्स म्हणणं आणि या माध्यमातून थँक्स म्हणणं, कुठेतरी अटॅचमेंट ही वाढत असते आणि नक्कीच एक कुठेतरी या माध्यमातून व्यक्त होतं मनुष्य. कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की असं पर्सनली थँक्स म्हटलं जात नाही किंवा एकमेकाबद्दल त्या गोष्टी बोलल्या जात नाही किंवा घरातलं जे माझ्या समोरच आहे. सो आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. होमिओपॅथी आणि त्याची उपचार पद्धती सगळ्या बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर खूप मोठा प्रवास येतो आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना चॅलेंजेस असतात. खरं तर या सगळ्या रुग्णांना हाताळणं, त्या पद्धतीने त्यांना रिझल्ट देणं तुम्ही करत आहात. सुरुवात आहे, अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि नक्कीच मी देखील प्रेक्षकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कुठलाही आजार अंगावर न काढता आणि कुठल्याही औषधांचा जर आपल्याला साईड इफेक्ट होत असेल तर होमिओपॅथी इज बेस्ट ट्रीटमेंट. आपण नक्की डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. जर आपल्याला काही आजार असेल तर संपर्क करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त करून घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू.